आज दिवसभर आम्ही राजमाची आणि ढाकचा ट्रेक केला. हे दोन्ही ट्रेक संपवून आम्ही आता कलावंती आणि प्रबळगडाकडे जात आहोत. आज रात्री कलावंतीच्या पायथ्याला विश्रांती घेऊन उद्या पहाटे कलावंती दुर्गाची चढाई आम्ही करणार आहोत. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही कलावंतीच्या पायथ्याला आहोत. माझ्या मागं हा दिसतोय तो आहे कलावंती आणि इकडं आहे प्रबळमाची. थोड्याच वेळामध्ये आम्ही गडाच्या चढाईला सुरुवात करणार आहोत. पहाटेचं अगदी सुंदर वातावरण. आपल्याला या बाजूला काही सुळके दिसत आहेत. थोड्याच वेळामध्ये आम्ही चढाईला सुरुवात करतोय. मुंबईवरून उड्डाण करणारी विमाने आपल्याला सारखी नजरेस पडतात. कलावंती दुर्गाची चढाई आम्ही सुरू केलेली आहे. आमची गाडी खाली पार्क करून आम्ही आता गडाकडे निघालो. संतराम पळवकर. कलावंतीच्या गडाबद्दल अनेक ट्रेकर्सकडून मी ऐकलेलं होतं. अनेक यूट्यूब चॅनेलवरती मी पाहिलेलं होतं. अतिशय भयानक असा हा किल्ला, मृत्यूचा किल्ला, असे अनेक ट्रेकर्स आपल्याला काही काही सांगत असतात. तर चला बघूया आजचा हा कलावंती गड नेमका तसाच आहे का. इथून आपल्याला हा समोर चंदेरी गड दिसतोय. जवळजवळ अर्धा प्रवास आम्ही केलेला आहे. थोडंसं विश्रांतीसाठी आम्ही इथं थांबलो. बिस्किट खायचा कार्यक्रम चालू आहे. पार्लेजी जी माने जिनियस. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परत पुढची चढाई सुरू केली. वाटेत उजव्या बाजूलाच श्री बजरंगबली आणि श्री विघ्नहर्ता गणेशांच्या मूर्ती दगडामध्ये कोरलेल्या दिसल्या. तिथून अगदी थोड्याच वेळामध्ये आम्ही प्रबळमाचीवरती येऊन पोहोचलो. प्रबळमाचीवरील ही वस्ती आपल्याला इथं बघायला मिळते. याच घरांच्या पाठीमागून कलावंती आणि प्रबळगड या गडाकडे जाणारी वाट आहे. प्रबळमाचीवरून कलावंती गडाकडे जात असताना आमचा सगळा ग्रुप विस्कळीत झाला होता. मी काहीसा पुढं गेलो होतो. अनेक जण वेगवेगळ्या पायवाटांनी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. त्यामुळे सगळा ग्रुप विस्कळीत झालेला होता. काही वेळानंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि कलावंतीची चढाई सुरुवात केली. परत एकदा आमची टीम समोर आलेली आहे. वाट चुकून
काय करणार, कोंबडा कापा लागणार आहे आमच्या टीमला, त्याशिवाय सरळ होणार नाही. आता आम्हाला वाट मिळालेली आहे, मग अशी वाटेला लागला था, आता वाट मिळालेली आहे आणि सरळ आम्ही आता कलावंतीवर जाणार आहोत. कशाला आले आमच्याबरोबर, बसला असतेच गप तिथे शाना, आम्ही बोंबडत वाट चुकून इकडे आला बैला, कशाला फिरले आपल्या वाटणे. बघ तुझ्या जागी मी असतो, झोपलो असतो गप निवांत सावलं, काय गरज पडली का इकडे. एका बिस्किटाची आशा एखाद्या गडावर जात असताना अशी कुत्री आपल्यासोबत येत असतात. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महाभारतातले एक गोष्ट आहे, ज्यावेळी महाभारताचं युद्ध संपलं आणि त्याच्यानंतर सगळे पांडव स्वर्गामध्ये जात होते आणि त्यावेळी त्या युधिष्ठिरासोबत एक कुत्रा सुद्धा होता. युधिष्ठिरामुळं म्हणजे थोडक्यात तो वाट दाखवण्यासाठी, स्वर्गाची वाट दाखवण्यासाठी आलेला होता. तुम्हाला वाटलं की आता आम्हाला स्वर्गाची वाट दाखवायला आला, तर आम्हाला गडाची वाट दाखवायला आला, तरी पण आम्ही चुकलो. आणि प्रत्येक ठिकाणी एखाद्या ट्रेकर्स बरोबर असा एखादा कुत्रा आपल्यासोबत येतच असतो. थोडीशी कठीण चढाई सुरुवात झालेली आहे. खरं तर याच्या पुढची चढाई अजून सुद्धा कठीण आहे. सुट्टी आहे का शिवीला आणला असतं तर काय करून. आमचे सहकारी शाखा या ठिकाणी आमच्या सोबत आलेल्या कुत्र्याला पाणी पाजतायत. सुळक्याच्या अगदी पायथ्याला ही एक गुहा आहे. कदाचित पहारेकरांच्या विश्रांतीसाठीची सोय म्हणून या गुहेची निर्मिती केलेली असावी. साधारण 30-35 फुटापेक्षा सुद्धा जास्त लांबीची ही गुहा आहे. आपल्याला एक खोली सुद्धा बघायला मिळते, ज्यामध्ये 7 ते 8 जण राहू शकतात. आत जात असताना खरंच खूप भीती वाटत होती. अतिशय भीतीदायक अशीच ही गुहा आपल्याला इथं बघायला मिळते. आतापर्यंत आम्ही आमचा खरा गाईड अर्धा इकडे भाग पूर्ण केलेला आहे आणि आत्ता इथून खरा रॉक पॅच सुरू होतोय. अनेकांचं कुत्रा स्वप्न असलेला हा लाईव्ह कसा कलावंतीचा सुळका आता आम्ही चढाई करतोय. हा प्रबळ माचीचा भाग आहे. अनेक दुर्गप्रेमींच्या ट्रेकच्या यादीमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर असणारा हा कलावंती दुर्गाचा सुळका. मलाही खूप दिवसापासून हा ट्रेक करायचा होता. यावर्षी ही इच्छा पूर्ण झाली आणि आम्ही खऱ्या अर्थाने आता सुळक्याच्या चढाईला सुरुवात केलेली आहे. दगडामध्ये कोरलेल्या अतिशय सुंदर अशा कातळ कोरीव पायऱ्या, यामुळेच हा गड अतिशय लोकप्रिय झालेला आहे. अनेक ट्रेकर्सना, दुर्गप्रेमींना या गडाचं आकर्षण वाटतं ते याच सुळक्यामुळं. या सुळक्याची चढाई अशक्य नसली तरी काहीशी अवघड अशीच आहे. त्यामुळे दुर्गप्रेमींना एक नम्र विनंती आहे की या गडावरती जात असताना खूप काळजीपूर्वक जाणं अतिशय गरजेचं आहे. आवाज कुठे नको.
खायनंच खंड वाट नाही, खायनंच वाट आहे. ते आता एकच चढून उचलत त्याला भागेल. तिकडे गेलं येते का नाही काही काय वर वस्ती करावी पाहिजे. आपण बघू शकताय किती सुळका आहे हा. अजून खूप वर जायचं आहे. खरं तर कलावंती हा सुळका जो आहे तो दुर्ग या प्रकारामध्ये येत नाही. खरं तर प्रबळगडाचा एक टेहळणी बुरुज म्हणून कदाचित या सुळक्याचा वापर केला जात असेल. प्रबळगडाचा इतिहास तसा खूप मोठा आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचाच आहे. तरीही कलावंतीन नावाच्या एका राणीसाठी या गडाची निर्मिती झाली असे येथील लोक सांगतात. कलावंतीच्या सुळक्याबद्दलचं आकर्षण लोकांच्यामध्ये जे आहे ते अतिशय उंच असा सुळका आणि त्याच्या पोटामध्ये कोरलेल्या ज्या काही कातळ कोरीव पायऱ्या आहेत या पायऱ्यांच्यामुळेच. अनेकांचा आवडीचा असा हा ट्रेक. यामुळेच प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक ऋतूमध्ये अनेक दुर्गप्रेमी या गडाला भेट देत असतात. या गडाची मृत्यूचा किल्ला अशी जी काही ओळख झालेली आहे ती या गडावरून अनेक लोकांचे जे काही मृत्यू झालेले आहेत त्यावरूनच याला मृत्यूचा किल्ला असं म्हटलं जातं. पण खरं तर या गडावरून ज्या लोकांचा मृत्यू झालेला आहे ते एकतर त्यांच्या चुकीमुळे किंवा विनाकारण गडाच्या कडेवर जे काही सेल्फी काढण्याचा मोह त्यांना झालेला होता त्यावरूनच किंवा त्यामुळेच त्यांचा मृत्यू ओढवलेला आहे. आम्ही हा ट्रेक चालू करायच्या काही दिवस अगोदरच एक नवविवाहित तरुणीसुद्धा अशीच फोटो काढत असताना दरीमध्ये कोसळली आणि तिचाही मृत्यू झालेला होता. त्यामुळे मी आपल्या सर्वांना एक विनंती करतो की जर आपण याच गडाचं नाही तर कोणत्याही गडावरती गेल्यानंतर कृपया गडाच्या कड्यावरती जाऊन सेल्फी किंवा फोटो काढण्याचा आपला मोह कृपया आवरावा. कलावंती दुर्गाचा शेवटचा जो टप्पा आहे साधारण 20 ते 25 फुटांचं जे अंतर आहे ते पार करण्यासाठी स्थानिक लोकांच्या मार्फत अशा दोरीच्या शिड्या त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. ते अंतर चढून आपण कलावंतीच्या शेवटच्या टोकावरती पोहोचू शकतो. याच्यासाठी तेथील स्थानिक लोक प्रतिमानसी 30 रुपये इतका आकार घेत असतात. या दोरीच्या सहाय्याने आपण कलावंतीच्या शेवटच्या टप्प्यावर अगदी सहजपणे पोहोचू शकतो. आमच्या फौजी मित्राने गडाच्या इतिहासाबद्दल मामाला प्रश्न विचारला आणि मामाचं उत्तर, मामा जरा हिस्ट्री बी सांगा कड्याची. मामा हे एक नंबर काम नाही. बरं त्या गडाला जायला रोड कुठं ते जातोय तेच काय कलावंतीच्या माथ्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. प्रबळगडावरून खूप दूरचा परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. हा आहे चंदेरी. इकडं माथेरानचा डोंगर दिसतोय. या बाजूला प्रबळगड आहे. थोडंसं धुक्यासारखं वातावरण असल्यामुळं इकडच्या बाजूचे काही गड आपल्याला आता दिसत नाही. तिकडं इर्शाळगड, माणिकगड दिसतो आणि इकडच्या बाजूला पेबचा किल्ला दिसतो. पण आता धुक्यामुळं
आपल्या नजरेच्या टप्प्यात हे गड येत नाहीत, पण खूप दूरवरचा परिसर आपल्याला या गडावरून दिसतो. माथ्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मुजरा करून आणि गडावरून दिसणारा जो परिसर आहे त्याचं दर्शन करून आम्ही आता गड उतरायला सुरुवात केलेली आहे. खरं तर गड चढताना जितकी काळजी घ्यायला लागते त्याच्यापेक्षा जास्त काळजी ही गड उतरताना घ्यायला लागते. गडाची चढाई करत असताना आपल्या समोर सुळका असतो, त्यामुळं त्याची इतकी भीती आपल्याला असत नाही. पण गड उतरत असताना आपल्या समोर दरी असते, त्यामुळं आपल्याला खूप जास्त भीती वाटण्याची शक्यता असते. त्यामुळं गड उतरताना ही जास्त काळजी घ्यायला लागते. कलावंतीचा ट्रेक करत असताना एक गोष्ट लक्षात आली की खरंच हा गड खूप अवघड आहे. पण अनेक यूट्यूबर किंवा अनेक ट्रेकर्स जे सांगतात की हा खूप भयानक किल्ला आहे, खरं तर त्यांचं जे काही ब्लॉग तयार झालेले असतात त्यांच्यामध्ये अनेकांनी 360मध्ये याचं शूटिंग केलेलं असतं. त्यामुळं हा जितका भयानक किंवा अवघड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं हा आपल्याला भयानक करून दाखवत असतात. त्यामुळे मी सर्व दुर्गप्रेमींना सांगू इच्छितो की आपल्याला जर हा ट्रेक करायचा असेल तर अशा कोणत्याही व्हिडिओवरती किंवा अफवांच्यावरती विश्वास न ठेवता हा ट्रेक करत असताना थोडासा काळजीपूर्वक आपण हा ट्रेक पूर्ण करू शकता. आपल्यासोबत असणाऱ्या साथीदारांच्या सोबत हा ट्रेक आपण अतिशय यशस्वीपणे पूर्ण करू शकता. पण ट्रेक पूर्ण करत असताना किंवा या गडाची चढाई आणि उतरत असताना सुद्धा थोडीशी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपल्या मित्रांच्या सोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. धन्यवाद.